आम्ही आता गाडी घ्यायला चाललो बालवाल्याला. संचित, मी, पप्पा आणि रिक्षा चालवतात. 4 व्हीलर घ्यायची आहे. तर आपण चला तिथं जाताना गेल्यावर भेटू. कोणती गाडी आहे मला दाखवते मी. चला चला भेटू आता. तर शोरूमच्या इथं पोहोचलो. आता जाऊ. शोरूम आहे. आम्ही आता पोहोचलो आणि ज्यांना गाडी घ्यायची ते क्या सीन है, वाह क्या सीन है. संतीश शेटला गाडी घ्यायची. पुढची गाडी आमचा संचित शेट घेणार. थोडीशी आला बुक केलं आम्ही. आलीत आता. स्वराज इकडं गॉगल इकडं. आता आम्ही शोरूममध्ये एंटर करतोय. स्वराजने पहा गॉगल कसं लावलाय. हे गॉगल लाव. रजनी वहिनीने सागर दादा हार घेऊन आलीत दोघं गाडी घ्यायला. ही गाडी आहे आपली. आम्ही आलो अजून आमची माणसं आली. दुसऱ्यांची टेबल ही आमची गाडी. हार दिसते ना, त्या दादाने घेतली मधला. तेव्हा आता सही करायला आले. आता साईन करायला लावायत होता आणि रील्ससाठी एवढं सर्व चालू होतं. तर एंटर करतोय आता तो. आता बसतील सर्वजण आणि फोटो वगैरे रीलसाठी थोडं टाईम लागतो. तर तेच चालली होती. प्रोसेसिंग आधीच करून ठेवली होती, फक्त डिलेवरी घ्यायची होती गाडीची. चावी देते ना. चावी देतात आता. कॅमेरा किती साधा आहे. आता सर्वजण एक एक फोटो काढत होती. चावी घेत होते त्याची. पहिले बालवादा मामाई काढल्या, सागरदा वहिनी. आता परत बालवादा आणि वहिनी आली होती फोटो काढायला. आणि सर्व अशी फोटो चालू होतं. सर्वजण फॅमिली अशी येत होती आणि फोटो चालू होते. एक सर्वजण असे फोटो काढत होते. पहा किती जण एक गाडी घ्यायला किती जण आम्ही गेलो होतो. खूप जण होतो आम्ही. आरती वगैरे केली काय तेच आता सर्व चालू झालं. आरती गेली, मग बालवादाने गाडी काढली. आरती चालू आहे आता. फोटो वगैरे काढतात. कॅमेरावाला बोलवलाय, साधा काम नाही. हा बघा पेड वाट तेवढाच काम करतो. पेडा वाटायचा, पेड वाटायचा. ए जा दे त्यांना. तो लास्ट आहे बघा पोरींना बघा पेड झाला त्याला कसा.
आता चावी देतात. खाली घ्या जरा. हा खाली घ्या. न थोडं तू आता चावी घे. तू आता घे. किती सांगतोय. इकडे बघा. चावी दिलेली तर आपली बघा. आमच्याकडनं का आधी बघा. निघा आता. कपा कप काढायचं झालं बाबूचं रिएक्शन बघ. बाबूचं रिएक्शन बघ. बसला सांगितलं मस्त. आता गाडी चालू करतात. काढतील आता गाडी. रील बनवायला जाम टाइम लागतो. ही मी घेतली का आरुषीची. तर बघा करायचं तेव्हा ना आता गरज सुटलाय. मग अशी हातमध्ये बसला होता आणि आता करायला झालं. हा पेढ घाला आला बघा. आयता कसा पेढ खाते. एवढा टाइम नव्हता आता पेढ घाला बरोबर आला बघा. खाते बघा गॉगल बिगल लावून. एवढा उशीर नव्हता. मोबाईल भरल का राहील रे व्हिडिओ हॅलो बस राहू दे. काय किती खातोस. ये गाडी तेच. आता गाडी घेऊन झाली आहे. आता मंदिरात चाललोत आम्ही सर्व. चला आता मंदिरात भेटू. आता गाडी गेली पुढं. आम्ही लेट झालो. हिला आणायला गेलो तर हिने खूप लेट केला ना. आता वडापावची ऑर्डर दिली. 40 वडापाव. 40 वडापाव आता घेतलाय त्यांच्याकडून खायला. टेस्ट ही पहा घेतलेली गाडी. आता ती मंदिरात चाललोत आम्ही गाडी घेऊन. सर्वजण पोहोचले सर्व. तुम्हाला वाटलं आम्ही अशी एवढी घालतोय. रस्ताच तसा आहे. काय करणार आमचा रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे आम्हाला माहित नाही. किती खराब आहे. चला आता पोचल्यावर दाखवतो आपण. लागली आता इथं आणि तिकडे सगळी पूजा करतात. मंदिरात आलो आम्ही. आता मंदिरात पूजा केली आहे. आता सगळी गाडीची पूजा करायला गेली. आता मंदिरात आरती करून झालेली. भारतीताई गाडीची पूजा करत होती. तर एक असं 5 जणींनी आरती केली. पहिले भारतीताई आली. आता प्रिया वहिनी आली. ज्याही गाडी घेतली आहे ना ती ही प्रिया वहिनी. आता सर्वजण एक फोटो काढत होते आणि आरती करत होते. आता रजनी वहिनी आली. ही माझी 3 नंबरची आत्या आहेत ना. तिच्या दोन सुना आहेत. एक प्रिया वहिनी आणि एक रजनी वहिनी. प्रिया वहिनी मोठी आणि रजनी वहिनी छोटी. असं सर्व आरती केली आम्ही. आणि मी पण गेलेली आरती करायला. भूमिकाताई माझी काकाची मुलगी तिने आरती केली. आणि तिच्यानंतर मी आरती करायला गेली. त्याचं शूट मी केलं आणि माझं शूट मनीष दादाने केलं. मी पण आरती केली. आनंद झाला. गाडी आली नवीन एक आमच्या इथं. भारी वाटलं. नाही इकडे मंदिरात आरती करतोय आम्ही. कारण की देवाचं लक्ष राहू दे. गाडी व्यवस्थित राहू दे. सर्व नीट होऊ दे यासाठी सर्व चालू होतं. आणि नंतर भारतीताईंनी पण स्टेअरिंग वरती स्वास्तिक वगैरे काढला. खाली लिंबू ठेवलाय मंदिरातून आता आणि चालू करणार. स्वराजनं खूप मस्ती करतो. मनीष शेट गेला बसायला.
कापूर पेटून झालाय त्याचा आणि त्याच्यावर पेपर पेटवत होतो. इतकी मस्ती ना त्याच्यात, खूप मस्ती. आपण फटाके कसे फोडतो तसे तो कापूर पेटून त्याच्यावर पेपर जाळतो. जाम मस्ती. मनीष दादा मी चालत होते. आम्हाला आता गेट लागलाय आणि आता आम्ही घरी चाललोत. मंदिरातून दर्शन झालंय, छान दर्शन झालं. गाडीच्या इथे लिंबू ठेवला, मग चालवली. आता मनीष दादानी घेतली गाडी. आता आईला बसवायची, आमच्या आजीला गाडीत. आपण आईची रिॲक्शन बघू गाडीसोबत कशी. चला दाखवते तुम्हाला मी. आणि वडापाव पण घ्यायचे आहेत आपल्याला. चला. आम्ही जी वडापावची ऑर्डर दिली होती ना, ते अण्णा आता आणायला गेलेत. वडापाव आणायला गेलेत. ते आता बंद करायला घेतलंय, पण ऑर्डर दिली होती आधी, तर आता देतील ते वडापाव. तयार झाले असतील. आता घरी चाललेत आपण. चला आता घरी. वडापाव आली की घरी जाऊ. बालूदादांनी ट्रिक दिली आम्हाला, वडापाव. चला. ही गाडी शिकतीये. अशोक दादाला उतरवला ना तर ती बसते. बघू कशी चालवते ही गाडी. स्टार्ट बघू कशी करते आधी. अजून स्टार्ट नाही केली आहे का? काय बसली का? बघू आता आम्ही पण चाललोत. कशी चालवते ही. केले चालू केले ती बघा. चालले. हां केले चालू. ती बघा चालली ती आता. बघू कशी चालवते. साईडनी घेतली आपली. हे बघा साईडनी घेतली आहे. सिग्नल दिला इकडचा दिलाय. दोन्ही सिग्नल. ओव्हरटेक केला. अरे हो. नाही घरापर्यंत आलो आम्ही आता. बऱ्यापैकी आलो. सिग्नल दिलाय. आली बघा मंडळी आली. आमची आई बघा आमची. कपडे इग्नोर करा ते. आईला दाखवली गाडी. आता फोटोशूट चाललाय. आमची आजी बघा कसली खुशी आहे. खुशी बघा. तर आता गाडी आणि नानी पूजा करते. टायरवर दोन्ही पाणी. आई आता आरती करते. नंतर आता आरती करते. फोटो वगैरे काढले. नानी फोटो काढले. नंतर आता दादा आईला गाडीत बसले बघा. गाडीत बसते दादा बघा. आई तुला कसं वाटतं? तुझ्या नातवाने गाडी घेतली, कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय. आनंद झाला का? गाडी घेतली ना आपण. आनंद झाला आहे. वडापाव कशी खातात? बिये आता बघ. तर आमचा गाडी घेतली त्याचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि माझी पूर्ण फॅमिली तुम्हाला आस्ते समजेलच किती मोठी माझी फॅमिली आहे. आता गणपतीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिली, तर आज गाडीचा ब्लॉग होता. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा, कमेंट करा. आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल का तुम्हाला ब्लॉग आवडतात का नाही आवडत. कमेंट करा म्हणजे मला समजेल ना. आणि सबस्क्राईब करा. आपल्याला 1000 सबस्क्राईब पूर्ण करायचे, तर लवकर सबस्क्राईब करा. आणि मग मी तुमच्यासाठी असे नवीन ब्लॉग करणार आहे. आणि माझ्या आत्याची खूप इच्छा होती का आज ती गाडी घेणारे दादा म्हणून का ब्लॉग केला पाहिजे. मग तिच्यासाठी मी आणि दादा वहिनीसाठी आज मी ब्लॉग बनवला आहे. त्यांची खूप इच्छा होती का गाडी डिलिव्हरीचा ब्लॉग
केला पाहिजे तर त्यांच्यासाठी मी ब्लॉग बनवला आहे. तर दादा वहिनी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही नवीन गाडी घेतली त्याबद्दल. तर कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा. बाय बाय.